छोटस पिल्लू पाटीला पोटाला धरता धरता जर पडलं, एवढं बी जोरात नाही, लहान होतं ते, पडलं तर शास्त्र बघा, शास्त्र तर वाननेरच्या पिल्लाला आपल्या कळपात ठूत नाही म्हणत. वाननेरांना नाही ठू द्या, वाननेर जातीन नाही ठू द्या, पण माय सुद्धा त्या पिल्लाला जवळ घेत नाही. याला ज्ञानिक साधक म्हणायचं आणि मांजर न्याय म्हणजे भक्ती साधक म्हणायचं. मग देव पालन पोषण करण्यासाठी कोणाच्या? भक्ताच्या. मग महाराज म्हणले अनेक निर्दळन कंटकाचे, अनेक करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, दयातीचे नाव भूताचे पालन, आणि कंटकाचे, आणि दयातीचे नाव भूताचे पालन, म्हणून देवाच्या धर्मात, देवाच्या चरित्रात एक नाही तीन गोष्टी येतात. दयातीचे नाव, भक्ताचे पालन, अनेक निर्दळन, कंटकाचे, राजस्व आहार, तामस, राजस आणि सात्विक. तसं चरित्र राजस, तामस आणि सात्विक. मग राजस कुठं? द्वारकेत. राजस चरित्र कुठं? द्वारकेत. तामस कुठं? मथुरेत. आणि सात्विक कुठं? गोकुळात. विठाला विठाला. महाराजांनी या तिन्ही चरित्राबाबतीत एकच सांगितलं, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहार, धर्म रक्षा वया रक्षावयासाठी अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन या बाण फिरे. हे चरित्र सांगायलो बरं. आपण काय सांगालो? चरित्र सांगायलो. कारण सोंगाकडे जायचंय म्हणून चरित्र पक्क मांडलं. मला माहिती आहे 11 वाजून 10 मिनिटं झालीत चरित्राकडे जाण्यासाठी. का? कारण हे जे चरित्र केलं, बुद्धिजीवी लोक देवाच्या चरित्राविषयी संशय घ्यालेत. देवाच्या चरित्राविषयी काय घ्यालेत? संशय घ्यालेत. त्याच्यामुळं हे मी अगोदर बेसिक मांडलं. मला चरित्र सांगायचंय. का? भगवान जे चरित्र करतात ते जगताच्या कल्याणासाठीच करतात. जगताच्या कल्याणासाठीच करतात. महाराजांनी या चरित्राचा भाग जे सांगितला, महाराज म्हणजे हे भक्ताला पाळण्यासाठी. बाकीच्याचा काय काढतात देव? बाकीच्याचा काय काढतात देव? तुम्हाला म्हणून वाटत ना का काटा? देव बाकीच्याचा काय काढतात? काटा काढतात. हा, आणि काटा काढावंच लागतंय बाकीच्याचा. आपुल्या पाळीशी भक्तजना. मग महाराज देवाकून पाप होत नाही का? लोकांचा संशय आहे ना. का? अहो तुम्ही
चांगल्याला सांभाळण्यासाठी वाईटाचा काय करलात? काय करलात? काटा काढलात. मग पाप होत नाही का? नाही ना. म्हणजे मग यालाच म्हणायचं आहे तुका म्हणे केला नारायणे अवतार. याच्यासाठी जेवढा आबा लांबून घेर धरला का मला माहिती आहे बोर व्हालंय म्हणून, पण कधी कधी वेगळं सांगण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या गोष्टी ऐकून आहेत. मग याला अनुसरून भगवान म्हणू लागले मला जे सोंग करायचेत ना ते याला अनुसरूनच माझे काय सगळे सोंग आहेत. कशाला? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. मग महाराज सोंग करायचं तर पहिलं कोणतं करायचंय? मग पहिलं सोंग सांगितलं महाराजांना, विठोबा रखुमाई रंगणी चोरी तलोरी अधर्माची मात करण्यासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी मथुरेत प्रगटले. कुठं प्रगटली? मथुरेत प्रगटले. आणि प्रगटल्यावर अयोनी संभव. हा का? कारण भगवान प्रगटल्यावर मला तुम्हाला विचारायचं, भगवंतानं मथुरेतले जे दुर्दैवी आहेत किंवा एक शब्द अजून वापरीन राक्षसी आहेत लगेचच्या लगेच मारले का? नाही. म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगायची, आपल्याच्यानं जर वाईट कर्म होत असेल तर 100% समजायचं देव आपल्याला चांगलं कर्म करण्यासाठी काय द्यालाय? संधी द्यालाय. पण कामू नाही की 3 गोष्टीमुळं वाईट कर्म व्हालंय हे कळू देत नाही देव. 3 गोष्टीमुळं. मग तुमचं ज्ञान असेल, तुमचं धन असेल आणि तुमचा मान असेल. ह्या 3 गोष्टीमुळं आपल्याच्या हातानं वाईट कर्म व्हालंय हे देव काय होत नाही? काय होत नाही? कळू देत नाही. अजून एक गोष्ट उलटी बोलू आता का? कारण त्याला आपल्या वाईट कर्माची घागर भरायची असती म्हणून आपलं वाईट कर्म वाईट व्हालं हे कळू देत नाही. का? कारण तुम्हाला सांगायची गरज नाही. खरं सांगा, देवाला जन्माला आल्याच कंस मारता आला नसता? बोला की. तुम्ही म्हणे कसं मारता येईल? लेकरू आहे आणि याला कोणतं रूप कोण्या टायमाला घ्यायचं कळत नाही. याला हिरण्यकश्यपू मारला, 22 वर्ष जन्माला आल्यावर मारला का सुभाषराव? 22 वर्ष राहिला आणि पुन्हा मारला नाही. प्रगट होणे आणि त्याचा काय करणे? प्रगट होणे आणि काटा काढणे हे देवाचं काय आहे? ते रूप आहे. पण देवानं हे कंसाला सुद्धा संधी दिली होती. किती वर्षे? बबन महाराज, लक्ष्मण महाराज कंसाला सुधारण्यासाठी संधी किती वर्ष दिली होती? 11 वर्ष. 11 वर्ष. का? कारण गोकुळातून 11 वर्ष इकडं आला नव्हता. किती वर्ष दिली होती? 11 वर्ष. मला वाटलं 11 जरा खरतरच आहे. दिवस द्या सोडून, पण 11 वर्ष धरू आपण. 11 वर्ष संधी दिली. कशासाठी? सुधर. बरं, संधी दिली
तर प्रतिस्पर्धी म्हणून राहायला नाही नको बुवा. म्हणजे तू जर सुधरत असशील तुझ्यापासून मी लांब जातो. आणि मग लांब जाण्यासाठी भगवान म्हणू लागले, बाबा मला इथं राहायचं नाही. का? कारण प्रतिस्पर्धी बघितल्यावर माणसाची बुद्धीची काय होती मदन गुरुजी, चलबिचल होती. आपला प्रतिस्पर्धी बघितला का नाही, तुम्हाला प्रतिस्पर्धी नाही म्हणून बरं आहे. तुम्हाला असल्यावर का तुम्ही दोन बोल जास्तच वाजिणार. मया जवळ नाहीत पण मया माग बरेच उभे प्रतिस्पर्धी. का? मी जर समजा कीर्तनाला आलोच नसतो तर ह्याच्यातलं कोणी बी कंबर बांधून कीर्तन माग म्हणून नाही पुढे बी येत. आम्हाला मागे पुढे उभा प्रतिस्पर्धी आमच्या माग पुढे येतं. म्हणून आम्हाला बरोबर रोज करायला टायमाच्या अगोदरच यावं लागतंय. माऊली फोन करून मला म्हणे, किती वाजले महाराज? मिळालं 9:15 वाजले. काय टाइम आहे का म्हणलं? हे 9 ते 11 सांगलंय. माऊली रेल्वे टायमाला येईना, इथं महाराज आहे. आणि टायमाला आल्यावर मला मदन गुरुजी बरेच माणसं म्हणले टायमाला येत जाऊ नका, 10-5 मिनिटं तरी लेट येऊ जा. मला आमचे काही दोस्त आहेत नाव सांगत नाही, माहीच बा खोटं बोले ना. ते म्हणले महाराज काय भजन सुरू झाल्यावर कमीत कमी 35 मिनिटानं इना घ्यायला जायचं, तेव्हा तुमची काय वाढती किंमत नाही. मग आपली किंमत आपला वाढ व्हायचीच नाही, कमी करायची. मी कशाहून इकडं आलो, गेलं मग कीर्तन सुरू. भगवंतानं बाबाला सांगितलं, बाबा काय मी इथं राहू शकत नाही. बरं सांगितलं तर सांगितलं, ते प्रमाण म्हणावं लागते म्हणून द्या सोडून. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. खरं तर हे प्रमाण हे असं उघड सांगितलंच नाही. हे प्रमाण उघड नाही सांगितलं लक्ष्मण महाराज, हे प्रमाण कानास सांगितलंय. कुठं सांगितलंय? कानास सांगितलंय. कोणाच्या सांगितलंय? वसुदेव बाबाच्या. का म्हणून? कारण जेलमध्ये लय भरपूर माणसं होते म्हणून. जेलमध्ये माणसं किती होते? मी फाशी घेऊ का वायरानं? जेलमध्ये माणसं किती होती? किती? 2. तिसरा देव होता. मग मला तुम्हाला विचारायचे, जेलमध्ये माणसं 2च, त्या माणसाचे नाते एक बाप आणि दुसरी आई. पण देवाला हे बी माहित होतं, बाई आई राहू द्या, बाई बहीण राहू द्या, बाई बायको राहू द्या, पण बाई बाईच आहे. हिच्या पोटात 3 भाकरी सपाटतात, पण एक गोष्ट सपाटत नाही. म्हणून म्हणले माय राहू द्या, काय अडचण नाही, पण तिच्या कानाला कान लागू देऊ नका. म्हणून कानाला कान न लागू देता कानात सांगितलं भगवान मथुरेतून गोकुळात आले. आणि मथुरेतून भगवान गोकुळात येण्याचं एकच मेव कारण आहे. का? तिथं बी करायचंय आणि इथं बी करायचंय. ते चरित्र करायचंय. काय करायचंय? चरित्र करायचंय. कोणाची बी बघा, कोणाची बी सहसा 99% माणूस हयात आहे तवर वाईट चरित्राची कीर्ती वाढत असते. या लेखाने लक्षात तुमच्या कोणा आठव? माणूस हयात आहे तवर वाईट चरित्राची काय राहती? चरित्र म्हणू नये आपण, पण कीर्ती म्हणू आपण. वाईट कीर्तीची काय राहती? वाढ होत राहती. आणि माणूस गेल्यावर एखादा माणूस जर म्हणला लय खराब होतं फलानं, लोक म्हणे बस कर की आता. का? ते गेलं ना, गेल्यावर तरी त्याची चांगली कीर्ती वाय ना तू आता. भगवान चांगली कीर्ती वाहण्यासाठी गोकुळात आले. का? कारण तिथं जे चरित्र होणार आहे ते सात्विक चरित्र होणार आहे. कोणतं चरित्र होणार आहे? सात्विक चरित्र होणार आहे. मग त्या सात्विक चरित्राची सुरुवातच जगद्गुरु तुकोबरायानं अभंगाच्या 2ऱ्या चरणात केली. हे सोगसारे दारू
करने आए पुढे ही बहुत करने आए हे सोना वरणी गुणाला आशीर्वाद तुझे वरणी गुणाला पुढे ही हे सोंग सारिले त्या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. मग सोंग आहे. मग भगवान एक सोंग करीत नाही का? कारण भगवंताची जशी नाव तशी सोंग. भगवंताचे नाव भगवंताचे कारणास्तव पडलेत. विनाकारण नाव पडले नाहीत. गिरीधर हे भगवंताचं काय आहे? नाव आहे. का म्हणून पडलं हे नाव? कारण त्यांनी काय धरला? गोवर्धन. पण कशावर? करंगळीवर. म्हणून नाव काय पडलं? गिरीधर पडलं. हा, मुरलीधर. काय नाव पडलं? मुरलीधर. कुठं धरली मुरली? ओटाव धरली म्हणून. आता इथं एवढं लय युगे 28 उभा. मग मला तुम्हाला सांगायचंय ते तटस्थ लक्षण देवानं सोडलं नाही का? सोडलं का नाही? आता उगत ते कीर्तन वाढन कशाला? उगत नामदेवरायाच्या घरी आंघोळीला आला, आंघोळीला आला, पण तटस्थ लक्षण सोडून आला का तटस्थ लक्षण धरूनच आला? नामदेवरायाला पांडुरंग केलं आणि मग आंघोळीला आला. तटस्थ लक्षण सोडलं होय? देव झाला नाम झाला देव कोणाईचा भाव पाहावया कोणाईचा भाव पाहावया कोणाईचा भाव पाहावया कोणाईचा भाव पाहावया. देव झाला नामा झाला देव. वा गोनावीचा भाव पाहावया. तटस्थ लक्षण सोडित नाही मग देवाला. त्या तटस्थ लक्षणामुळं अनंत म्हणती माझिया स्वामी ते. हो, आणि मग भगवान सोंग करतात. आणि सगळे सोंग आहेत ते कुठे आहेत? गोकुळात आहेत. धरी येले सोंगे अवघे येले विचारायचंय काय काय सोंग बघितल्यावर हसू येतंय देवाला. देवाचं सोंग बघितल्यावर हसू येतंय. हा, मग ते नामदेवरायानं पहिलं सोंग सांगितलं देवाचं. कोणतं सोंग सांगितलं? नामदेवराय म्हणजे माझ्या डोळ्यानं बघितलं बा, म्हणजे हे रांगू लागला. रांगू लागला. नामदेवरायला विचारलं, नामदेवराय कसा रांगू लागला? कोण
येदोळ यायच्या कॅसेटी चक्क अशा डिलीट झाल्या. मी बी त्याच्यामुळे अगोदर म्हणलं जरा कठीणच येऊ द्यावं, अगोदर दुःख आलेलं बरं. खालून बोल लावायचं कारणच ते हे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. मला तुम्हाला विचारायचे, देवानं रांगणं हे हसूयासारखं आहे का रडायसारखं आहे? नसेनच कळत तर एखाद्या 80, 60, 65, 55 वर्षाच्या माणसानं इथं रांगून दाखवा. नाहीच कळाल तुम्हाला तर. मला वाटतं तेवढंही नाही, 25-30 वाल्यानं फक्त इथं रांगून दाखवा. आपलं आजचं पाकिट देतो मी त्याला. फक्त काय करून दाखवा? रांगून दाखवा. घ्या, कोणाला पाकिट पाहिजे? अहो तुमचं द्या सोडून, तुम्ही रांगता का रे? रांगता का? हो का नाही मराठी? बरं नाही म्हणजे म्हणून येडपट हो. तुम्हाला कोण काय करणार होतो? हो म्हणायचं, पाकिट देऊ लागलो ना का? मग देव आहे, ते देव आहे, पण भक्तासाठी रांगला. हो, कोणासाठी रांगला? भक्तासाठी रांगला. याला सोंग म्हणायचं. याला काय म्हणतात? लीलारूपी सोंगच आहे. महाराज अजून काय काय केलं देवानं? महाराज जेवढ्या गोपाळासाठी ज्या ज्या गोष्टी खालच्या करता येतात तेवढ्या गोष्टी केल्या. कधी केल्या? सगळ्या गवळणी 11:30 वाजल्यामुळं यशोदा मैयाकडे येऊ लागल्या. कशाला? भगवान तू या घरी आलाय म्हणून तू शाल, शिरफळ, हार घालून काय करायचंय? सत्कार करण्यासाठी येऊ लागल्या? नाही, ताप टाक. गाराणे संगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गोकुळीच्या स्त्रिया. मग गवळणी सांगू लागल्या, काय म्हणू लागल्या? परवा आला आमुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. मिळाली गवळणी देती यशोदे राणी, घोड्या करी चक्रपाणी. वा, बाई साजने यशोदे, परवा आला आमुच्या घरा, परवा आला आमुच्या घरा. मिळवणी गवळणी देती यशोदे घराणी, देती यशोदे गारहाणी, घोडी करी चक्रपाणी. खोडी करी चक्रपाणी. बाई साजनी यशोदे, बाई साजनी यशोदे, परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. सांगू लागल्या काय काय केलं हो. मग काय काय गवळून म्हणल्या, यशोदा माता तुझ्या कृष्णाला काहीच कळत नाही बघ. म्हणल्या काय झालं? काय नाही म्हणल्या, मी घरात काम करू लागली. म्हणजे मग माणूस दचकत आहे म्हणे का? मला तुम्हाला इमानदारीने विचारायचंय, माणूस आपल्या घरात किंवा लोकांच्या घरात जर सत्य काम करीत असेल, निर्भीड असेल, जाऊ द्या लय खोलात चालय, आपल्या घरात माणूस कोण दार बी वाजिलं नाही, एकदम उघडलं तर माणूस दचकत आहे का? दचकत आहे? नाही दचकत, पण दचकत आहे.
आपल्या बी घरात दचकत आहे हे तर मागं ठेवावं लागतंय कवा दचकत आहे काहीतरी खोटं काम करून लावलं दचकत आहे काहीतरी मग कमीत कमी गाडग्यातले पैसे का हानी ना हवा मात्र दचकल्याशिवाय आता गाडग राहील नाही पण खिशे आहेतच की कोणाचा बगल असेल कोणाचा वरचा असेल कोणाचा खालचा असेल खिशातले पैसे हाणू लागल्यावर दचकल्याशिवाय राहत नाही आणि ह्या बुवाला टाइम नाही हे कौहाबीदार काय करतय येणे माझे दार उघडिले येणे माझे शिंके फोडिले हो हो का कारण याचा टायमिंगच नाही हो म्हणून गवळणी तक्रारी सांगून आल्या गवळणी काय करल्या तक्रारी सांगून आल्या यशोदा मैया म्हणल्या होय का एवढा काना मोठा कवाशी झाला तुमच्या एवढ्याला तक्रारी शेवटी माय आहे मी असता पतीसे जारी मी आसपातीचे वारे, कुस धरोनी आपल्या घरे आपुल्या घरे, सोडले दोघा माझा सोडले दोघा माझा घरे. नवले आम्हा बोलणारी ऐका सगळे बाई नवल मी सासू गाई ऐका ऐका सगळे बाई, नवनवीन सासू आई. महाराज म्हणजे काही प्रमाण ऐकून घ्यायचे कारण ते वयाला शोभतात महाराज म्हणजे तेच ते सोंग आहे ह्या प्रमाण हे प्रमाण त्याचं काय ते सोंग आहे म्हणून तुम्ही त्या सोंगाला आपण करण्याचा काय करू नका माणसं काय म्हणले ना काय देव आहे बुवा म्हणजे देवाला हे सोंग करतोस काय कळावं का नाही बुवा म्हणजे ते लोक मदन गुरुजी आता लावायचे आता देवानं केलेल्या सोंगाला आता लावायलेत याला एकट्याला 16,108 काय करायचं ते म्हणजे आणि त्या जर ठुल्या असत्या तर आता त्या पोरला हिंडावं लागलं असतं का महाराज ते तुम्ही म्हणता नवल नाही देवाच्या जवळचे म्हणले हो त्या सोंगाला देवाच्या जवळचे म्हणजे नारदच म्हणले ना नारद म्हणे देवा काय तुम्हाला काय कळतंय का देव म्हणले कळत नाही म्हणून तो देव झालो की हा कळाला असतं तर देव कायला मराय झाला असतो हा देव होणं सोपं नाही भक्त होणं सोपं आहे देव कळत नाही म्हणून झालो म्हणले काय झालं बाबा नारदा काय नाही म्हणले तुम्हाला 16,107 राहू द्या एक मला द्या बघा आता सोंग कसं आहे बघा आता का मला तुम्हाला विचारायचंय नारद देवाच्या लक्ष्मण महाराज जवळचे का लांबचे मोठ्यानं बोला बरं जवळच्या मध्ये बी प्रकार पडतात किती काही माणसं जवळ असतात पण डावं उजवं असते कसं असते डावं उजवं मो तसं आहे म्हणून सांगायला तुम्हाला मला लोक बोलितात कवा आमचा बुवा नसल्यावर मी डावा आहे का उजवा आहे कसं आहे मला बोलतात लोक गेल्या वर्षी इथंच फोन आला याच्याकडं तुमच्याकडेच आला की हा आणि हे याच्याकडेच फोन येतात पुन्हा कारण हे तिकून उजवे आहेत ना हा इथंच फोन आला कीर्तनातच मी म्हणलं हे बघा आता तुमचं कामाशी काम झालंय येरी मोवा बी फायदाच आहे डाव का होईना पण आपण सोडीत नाहीत मग मला तुम्हाला विचारायचं मी मजासाठी सांगा ना नारद देवाचे डावे आहेत का उजवे आहेत बोला की नारद देवाचे उजवे आहेत तेही प्राणापरुते आवडती मज निरुते भक्त चरित्राते प्रशंसती मग इथं दोन्ही गोष्टी सांगता तिला आता काय करू मी तरी मला बी कळणं झालंय टायमाचं दोन्ही गोष्टी सांगता येतील जवळचे माणसंच माणसाला बिघडिल्याशिवाय जवळचेच माणसं माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत
राहत नाहीत. नारदाला माहित होतं याला किती येतात 16,000 108. मग नारदानच माग घेतली. कोणाची कोणाची? देवाची. नारदानं माग हाव का? पण माग घेतली. जाऊ द्या, मला पुढं सांगायचंय. देव नाही म्हणले का? बोला की नाही म्हणले का देव? बरं दिली का? हे बी बघा ना, नाही म्हणले नाही आणि गेली बी नाही. याला म्हणायचं सोंग. पुतनेसी सोसिले नारदासी मोहिले सोसिले नारदासी मोहिले सोसिले नारदासी मोहिले उतरिले रे रे गणिकेची उतरिले रे रे कनिकेशी उतरिले कनिकेशी उतरिले अरे एवढं प्रमाणात टाकून दे ग यायचं. तुला का नुसत्या लायकच येतील का? पुतनेशी सोशिले नारदाशी मोडिले मोहिले. पुतनेशी सोशिले नारदाशी मोहिले. गणिकेशी उधरिले वा वा, याला सोंग म्हणायचं. याला काय म्हणायचं? सोंग म्हणायचं. आज शेवट सोंगावरच म्हणा का? हा का? पुतना मातेचं विष पेणारा, पुतना मातेचं विष पेणारा. जर कोणाला वाटलंच आपल्याला देवाची बरोबरी करायची तर पुतना मातेचं पिऊ नका. प्रत्येक मार्केटमध्ये आहेच की डबा. बरं तेवढं पिऊ नका. देवानं पेलंय तेवढं घोटभर पिऊन बघा. फक्त नाव सांगू नका. बघा का? कारण देवाचा सोंगाची बरोबरी जर करायची असेल तर घोटभर पिऊन बघा. आणि मग बरोबरी करा. 100% आत्मविश्वासाने सांगायलो का तुम्ही देवा बरोबरच होणार. मला मात्र हे कीर्तन झाल्यावर कळणार. मी काय करू का? ईश पेल्यावर माणूस वाचतोय का? हो नाही म्हणा की नाही ना. मग माणूस मेल्यावर कोण होत असते? पत्रिकेवर काय टाकता? कोणती आज्ञा? आणि मग देवच झाला की होती. अरे मग त्याला काय करायचं? त्याचं चरित्र वाईट का? देव आज्ञा झाली म्हणजे देवच झाला. मला चरित्र सांगू लागलो मी का? कारण सोंग आहे देवाचं. देवाचं काय आहे? सोंग आहे. महाराज मग कोणतं सोंग केलं? महाराजांना सगळ्या गवळणी गारानं सांगू लागल्या. भगवंतानं सांगितलं पेंद्या काय हिचा नंबर लिहून घे. तिचा नंबर लिहून घेतला आणि त्या दिवशी सांगितलं हे गोपाळ हो काय आज सगळे येऊ नका रे. आज सगळे येऊ नका. मग आपला आज पट्टा इथंच पाहिजेत. या रे माझे गडी कोण कोण निवडी भिन्न यातून मग याच्यातून पट्टाईत नेले. पण तरी देवाला आपल्या गड्यामध्ये उजवडावं दिसलंच. आपल्या गड्यामध्ये उजवडावं दिसलंच. भगवंतानं नेते वेळेस सगळे मध्ये नेले पण डोळे झाकून नेले. सगळे मध्ये गेले डोळे झाकून गेले. पण येते वेळेस पेंद्याला वाटलं का न जाणू हे बुवा जर राजीनामा देतो म्हणला तर पदावर जाण्यासाठी कोणी लागल ना. पदाच्या मोहापोटी पदाच्या मोहापोटी पेंद्यानं डोळे झाकले. कसे? हा बोटामध्ये फट्टी ठुल्या. देव म्हणले हे बघ माया संगचं राहू दे का माया बाजूचं राहू दे का मग दुश्मन राहू दे. मजाविषयी जर फट फुटता असेल फट त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. मला वाटले देवाचे शब्द असतात फाडून टाकेन. माणसं वापरायचे त्याच्यामुळे त्याला नाही लाज. देवच म्हणला असेल गब्बास फाडून टाकेन. मग देव फाडीत आहे पण आपल्या कर्मानंच फाडीत. कशानं फाडीत आहे? कर्मानं फाडीत आहे. मग पेंद्याला सगळ्याला लोणी खाऊ घातलं आणि म्हणले झाका रे डोळे. पेंद्यानं झाकले डोळे. मग पेंद्या तसाच अडकिला सवण्यात. आणि मग पेंद्या सगळे बाहेर गेल्यावर बघायला का आपण अडकलोत. काय
दामाजीराव माणूस अडकल्यावर दुसऱ्याचा धावा करतय का अडकायच्या अगोदरच करतय? अडकल्यावर करतय. इथं सगळे अडकलेत म्हणूनच धावा करतय. मला कळालं नाही त्याला मी काय करू. हा, आणि बरेच अडकले आहो, लई वय झाले आहो, मग ब्रह्मज्ञान सांगतात जगत मिथ्य आहे, ब्रह्म सत्य. कवा अडकून गेल्यावर आता काय नाही का, आता अडकलात आता काय नाही, आता एकच करावं लागेल का, तळपाय असोत पिंढरे असोत, फक्त आता मारच खावा लागेल. कोणाचा? हा? हा? अवघडच आहे की आता पोलीस स्टेशनवर डाका पडला की देवाचा मार, कोणाचा मारे कारभारी अजून कोण हाणणार याला? गवळणी नाही, फक्त मंडपातल्या राहोत का गोकुळातल्या राहोत का? गवळणीनं मारल्यावर त्या सोंगाला सुद्धा सोडणारा कोण हो? बोला की देव. पण कवा सोडिलं? डोळे पूर्ण झाकल्यावर, डोळे पूर्ण झाकल्यावर. म्हणून हे सोंग सारिले त्या रूपे अनंती, पुढेही बहुते करणे आहे. महाराज जे पुढचं करायचंय ते कसं आहे? अभंगाचं पहिलं दसे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने राखीता ही का संशयी बुद्धी. काही गोष्टीकडे बघते म्हणजे कसं शक्य आहे हो? मोठ्याचं म्हणलं की कसंही जमतंय का? कुठं रांग तेवढंच गोधन राखता येते? महाराज म्हणजे त्याला रांगता येत, त्याला राखता येते, त्याला नाही म्हणता येत नाही. ते देव आहे. आणि देव कोणती बी गोष्ट कोण्याही टायमाला करू शकते. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. हा 10 मिनिटात बस झालं का? मला एक सोंग सांगायचंय म्हणून ह्या अभंगाला मी घेतलंय आज. मला एक सोंग सांगायचं, फक्त एकच ते सोंग प्रेमाचं आहे. सोंग कशाचं आहे ते? प्रेमाचं आहे. आता तुम्ही म्हणता सगळं लीला सांगितल्यास, पण देवाच्या सांगितल्यात, पण त्याला सोंग रूपी सांगितल्यात. कशा? सोंग रूपी. मग काही लीला प्रेम रूपी आहेत, तर काही लीला बिना प्रेम रूपी आहेत, पण गोकुळातल्याच आहेत. मला ते सोंग सांगायचंय, कारण लोकाला पटत नाही म्हणून त्याला सोंग म्हणावं लागतंय. पण हे सोंग सुद्धा देवाला करता येते. देवाला काय करता येते? करता येते. कारण यशोदा मैया देवाच्या खोड्यानं कंटाळी होती आणि यशोदा मैया देवाला म्हणाली, होय भगवान, का माय म्हणून नाही, माय म्हणून नाही, कधी कधी माय म्हणून सुद्धा किंवा बाप म्हणून सुद्धा लेकराला लेकरू बरोबरीच झाले आहो त्या पाया पडतो म्हणतात पालक. पालक काय म्हणतात? खरं सांगा, पाया पडता येते का? पाया पडता येते का? पाया पडता येत नाही.
बापाच्या पाया लेकानं पडाव का लेकाच्या पाया बापानं पडता येत नाही, पण ते पडतो म्हणतंय कशामुळं? कारण लेकाचं कर्तृत्व भविष्यात तसं असते. जगात तोंड दाखवायची वेळ हिट होत नाही म्हणतोय, पाया पडतो म्हणतोय. तसं यशोदा मैया सुद्धा म्हणाल त्या पाया पडते मी, खोड्या नको करू माझे, त्या पाया पडते. तरी देव ऐकलेत नाहीत, देव खोड्या करूच लागली. शेवटी बायाची बुद्धी जास्त चलती, याच्या बुद्धीला चॅलेंजच नाही. हो का? चांगलं गवसनं गेल्या ह्या चांगलं असो का नसो गेल्याशिवाय राहत नाही. कॅमेरा आहे म्हणून म्हणता येईल, मला सगळ्याला माहित आहे खरं आहे म्हणून. ते अजून आता कसं सांगू तुम्हाला, का ह्या गंड्यावाल्याकडे गेल्याशिवाय राहत नाहीत, ह्या इबितवाल्याकडे गेल्याशिवाय राहत नाहीत. आता कशाला सांगू, आता बस झालं ना. का एवढं खाली घेता येत नाही मला, याचा स्वभावच आहे. मग यशोदा मैया सुद्धा गेल्या एका देव बाप्पाकडे. हा, आणि देव बाप्पाला म्हणल्या, देव बाप्पा काही बी करा, माझ्या कानानं खोड्या बंद केल्या पाहिजे. देव हुशार होते. देव म्हणजे खरं सांगू ते बुवा काटा काढील. कारण सांगायचं कोणाचं? देवाचं. याचं हे काटा काढीन. आणि खोटं सांगू तर माझ्या शास्त्रात बसत नाही. आणि शहाणी माणसं उसातून जातात. हा हा, पाचट लागू देत नाहीत आणि त्याला शहाणं म्हणायचं. देवानं सांगितलं मैया काय तुझा काना, आत्मविश्वासानं सांगायलो खोड्या करणार नाही. म्हणले मग सांगा ना काय? काहीच नाही म्हणल्या, तुझ्या कानाला येणाऱ्या आमुषाला स्नान घालायला यमुनेला नाही. यमुना माता तुझ्या कानाचा काय करील? खोड्या बंद करील. बायाला सांगायला उशीर आहे. आणि बायाची खासियत आहे, मग सांगितलं मी तुला म्हणून सांगते आणि गावभर हिंडते. तुला म्हणून सांगते गावभर हिंडते. यशोदा मैयानं आपल्या आपल्या 4 मैत्रिणीला सांगितलं, बघा येणाऱ्या आमुषाला कान्हाला आपल्याला स्नान घालण्यासाठी यमुनेला न्यायचंय. त्या 5 जणींना आपल्या 5 जणीला सांगितलं. त्या 5 जणी आपल्या 5 गोकुळात बाईच राहील नाही. सगळ्या गवळणी म्हणले आपल्याला जायचंय, आपल्याला जायचंय. पण शहाण्या गवळणी पुन्हा यशोदा मैयाकडे आल्या. म्हणल्या मैया काय आज झाला काला, आता आज झाला की काला. आणि मग कान्हाला आपण स्नान घालायला जातो आणि आपली गोपाळ काला झाला म्हणून जर वसमतीला गेले तर मग आपला गोपाळ बी संग घ्यायचे. मग बायाच्या बुद्धीला चॅलेंजच नाही. येईनं ठरल्यावर काही बी होतंय आणि येईनं नाही ठरल्यावर काहीच होत नाही. गवळणी म्हणल्या गोपाळ सुद्धा घ्यायचे. म्हणजे सोपी आयडिया आहे. का? बैलगाडी घ्यायला लावायची. काय घ्यायला लावायची? बैलगाडी घ्यायला लावायची. महाराज बैलगाडी घ्यायची म्हणल्यावर गोपाळा संघ हाणायला लागणारच आहे. ती काय आपली मोटरसायकल आहे का? जाय रे का आणि अनवसमती येऊन दवाखान्यातून जाऊन आपल्या आपले बैल आपल्या आपल्या गाड्या सगळ्यांनी लावल्या. टाइम पळायला म्हणून सगळ्या गाड्या यमुना मातेकडे निघाल्या. नंदराजाची गाडी सगळ्या गाड्याच्या मध्ये आहे. जशी मुख्यमंत्र्याची पंतप्रधानाची गाडी असते, त्या गाडीच्या मागे एक गाडी आहे. नंदराजाच्या गाडीमध्ये 6 जण आहेत. भगवान श्रीकृष्ण, बैराम दादा, रोहिणी माता, यशोदा माता, नंदराजा आणि गाडी हाणणारी. कारण नंदराजाला गाडी हाणता येणार नाही, राजा आहेत ना ते. 6 जण पाठीमागच्या गाडीत 2 जण होते. एक 80 वर्षाची गवळण होती. 80 वर्षाची गवळण. आणि हाणणारा 1 जण होता उगा आपला 10-15 वर्षाचा. त्या 80 वर्षाच्या गवळणीच्या मनात सहज आलं, भगवान तुम्हाला स्नान घालाय आम्ही नाही आलोत, पण खरं सांगा भगवान, का आम्हाला स्नान कोण घालते?
माणसाला मला वाटतं दीपवळीला स्नान घालतात. कोण घालते? बहीण घालती. हा, दीपवळीला बहीण घालती. आपण लहान असताना आपला कोण घालतंय? आई घालती. लई झालं थकलो भागलो तर एखाद्या वेळेस पत्नी सुद्धा माय होऊन बहीण होऊन स्नान घालीन. मेल्यावर कोण घालतंय? कोण? अहो माणूस कोणलाही म्हणताय काय एक तांब्या टाका की एक 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 महाराज काय तुमच्या हाताने एक पडू द्या का म्हणून महाराजाच्या भजण्याच्या वारकऱ्याच्या हाताने एक तांब्या कामून आता त्याची काय जाणार आहे पिढा. तीच पिढा गेली ह्या जगातून कामून. कारण त्या माणसाच्या आत्म्यात हृदयात देव आहे आणि त्याला देव रूपानं बघतात म्हणून लोक काय म्हणतात? तुम्ही टाका महाराज, तुम्ही टाका. हो का? कारण तुम्ही देव आहेत. देव आहेत. तसं आम्हाला आता तुम्ही स्नान घालणार आहेत आणि आम्ही तुम्हाला स्नान घालायला आलो. मग तिच्या शेवटी मनात एक गोष्ट आली. वय वय किती होतं? वय 80 वर्षे. तिच्या मनात आलं तू माझा स्वामी, मी तुझी. हा, तू माझा स्वामी, मी तुझी पट्टराणी झाली. घरीचे कोण होणार आहेत? मालक होणार आहेत. आणि ती देवाची कोण होणार आहे? मालकीन होणार आहे. मालकीन होणं म्हणजे आताच्या भाषेत सांगू, मराठीत सांगू, वाईफ होणं. हे लवकर कळत आहे काय होणं? वाईफ होणं. मग आता मला तुम्हाला विचारायचे भगवान केवढे आहेत? भगवान केवढे आहेत? 3 वर्षाचे आहेत. आणि लग्न कोणा संग करायचंय? 80 वर्षाच्या गवळणी संघ. आता मला तुम्हाला विचारायचंय त्या गाडीतून उतरून देवाला डायरेक्ट म्हणता येईल का मला जायचंय, मला तिच्या संग काय करायचंय? लग्न करायचंय, मला जायचंय म्हणता नाही. मग बाग जाण्यासाठी भगवंतानं एकच धडा धरला. रडते माझे बाळ ताने समजाविता राहीना, नाना परी समजाविते मागील ते खाया देते. राहीच ना, राहीत ना, राहीत ना. शेवटी नंद राजा म्हणजे बघा तरी काय झालं ते. काही बी केलं म्हणजे राहीना. यशोदा मैयानं माय रूप काढलं आणि भक्त रूपाने विचारलं का ना तुम्हाला वाटायले का की मी माय रूपानं प्रेम करते? नाही हो काना. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी नाही हो काना. मग भक्त म्हणून सांगा ना. लगेच म्हणजे ऐक मग का मला तिकडे लग्न करायला जायचंय आणि तू मला इथून सोड. मला तिकडे पाठीमाग काय करायचंय? लग्न करायला जायचंय. मला तू काय कर? सोड. यशोदा मैया मला सोडित नाही. मग लग्न करून देते. काय खुश झाले म्हणतात कोण? देव. अरे महाराज लग्न म्हणले देव खुश झाला. माणसं कामून व्हायचे नाही. कळमनुरी मधलं गाव बाई, नाव नाही सांगत, माईच्या खोटं बोल ना. हा, कळमनुरी मधल्या गावात असंच 12ला 5 मिनिटं 12 वाजले मी म्हणलं वा ज्याला ज्याला लग्न करायचं त्यानं हातवारी करा. पोरासोराने केलं नाही. पोरासोरा म्हणजे मिळच न काय मातीत करायचं काय? लबाड आहे म्हणजे महाराज याचं काय खरं आहे. पण 7-8 माणसं पुढी बसली होती. 75, 85, 65चे 5-6 म्हाताऱ्या माणसांनी केली. तेव्हा मला कळालं हे कीर्तनात बसले तरी यायला ऐकू येतच नाही. गाव सांगत नाही का लग्नाची खासियत आहे. भगवान गाड्या सोडल्यात आणि गवळणी पुढे उभा करण्यात. यशोदा मैया म्हणे सांग कोणती पसंत आहे? भगवान म्हणजे कोणती बी पसंत नाही, कोणती बी नाही. का? जिनं मला कळवळ्याने सांगितलंय तू माझा स्वामी, मी तुझी. हा, आणि तिच्या पुढे नेल्यावर जे भगवान उड्या हाणायलेत म्हणतात, जे उड्या हाणायलेत, यशोदा मैया हसायला लागली. काय का ना काय तू सोंग हे, तुला काय कळतंय का नाही? ते म्हणा तुला कळतंय का नाही, मला कळतंय का नाही म्हणूच नको, मीच तुला सांगतो. मला ही कसं काय सध्याच्या काळात मला ही बरोबरीला आहे बघ. म्हणले या ईश्वात तिला बी कोणी नाही, मलाही कोणी नाही. ही झाली का नाही म्हणले मॅचिंग. तिच्याही मुखात दात नाही, माझ्याही मुखात दात नाही.
काय झाली म्हणजे मॅचिंग आहे का? अरे तिलाही माहित नाही ती कवा जाते की कवा राहते की, आणि मलाही माहित नाही मी कवा नेतो की कवा सोडतो की. का? मॅचिंग आहे. लग्न झालं हो, लग्न झालं. नवरदेव पुढे, नवरी मागं बसली आणि नवरी म्हणून लागली, आता निश्चिंतीने पावले विसावा, खुंटलिया धावा, कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. पण विचारलं, होय मालक काय? मी तुम्हाला अंतकरणात म्हणले होते, तुम्हाला कसं कळालं? मी तुम्हाला अंतकरणात म्हणले होते, तुम्हाला कसं कळालं? विश्वी विश्वंभर परिहारची न लगे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. मग मला कळतंय बुवा म्हणजे. खुश झाली गवळण, गवळण खुश झाली नवल नाही. ह्या सोंगानं माणसं खुश झाली नवल नाही. त्या गाडीचे बैल होते, गाडीचे बैल होते. ते म्हणाले, भगवान का तुम्ही त्या माईसाठी का होईना, पण आमच्या गाडीत आलात, हे सोंग केलं, आमच्या जीवनाचं कल्याण झालं. आमच्या जीवनाचं काय झालं? कल्याण झालं या सोंगामुळं. मला तुम्हाला सांगायचंय, ज्ञानोबरायाच्या रथाचे बैल काय म्हणत असतात? काय म्हणत असतात? निवृत्तीनाथ दादाच्या रथाचे बैल काय म्हणत असतात? नाही नाही, मला तुम्हाला सांगायचंय, ज्या घोड्याच्या पाठीवर ह्या सोंगानं ज्ञानोबरायाच्या पाऊत का बसतात, ते घोडे काय म्हणत असतात? देवा काय आशे सोंग करा, आशे सोंग करा. पण ये दशी चरित्र केले नारायणे, राखता गोधने रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, आईसे देई प्रेम काही कळा ज्ञानेश्वरे माऊली.